तुमचं म्हणणं आहे की हे इतकं सगळं येऊन सुद्धा आणि वेगवेगळ्या नेत्यांची सातत्यानं चर्चा होऊन सुद्धा इतक्या दिवसामध्ये न्यायालयीन कोठडीत अशोक करातला पाठवण्याच्या तारखेपर्यंत सुद्धा कुणीच असा एक व्यक्ती चौकशीसाठी बोलावला गेला नाही. फक्त एक अपवाद रुपाली चाकणकर यांचा, आणि त्या सुद्धा गेल्या नाहीत, एसआयटीच्या चौकशीला सामोऱ्या गेल्या नाही. आणि सातत्यानं असं म्हटलं जात आहे की एक क्रॉस चौकशी होईल, म्हणजे आरोपी आणि त्या आरोपात गुन्ह्यात सहभागी असलेले किंवा संशयित आरोपी एकमेकांच्या समोर बसून चौकशी केली जाईल आणि पुराव्याची माहितीची खातरजमा केली जाईल असं म्हटलं जातंय, पण ते होत नाहीये. चौधरी प्रकरण जे आहे त्याच्या 12 कंपन्या आहेत आणि त्यातल्या एका कंपनीचं नाव फार गमतीशीर आहे, कर्मा. जे कर्म आहे ना ते परत कसं आलेलं आहे ते त्या कर्मा नावाच्या कंपनीमुळे लक्षात येतं. आता गंमत अशी आहे की सगळ्या लिंक आहेत जागेच्या, जमीन, म्हणजे खरातनी संपूर्ण ह्याच्यामध्ये सगळ्यांना हिप्नोटाईज करून अंकशास्त्राचं सगळा अभ्यास सांगून, म्हणजे असं म्हणतात की पोलीस कोठडीत असताना तो काही पोलिसांचे पण मुलांचे बड्डे, त्यांच्या मुलांचे बड्डे, पोलिसांचे बड्डे एकदम त्यांच्या फेस रिडिंगनी सांगत होता किंवा काही नंबर सांगून ऐकून तो करत होता. आता हे जर हिप्नॉटिझम करणं, लोकांना वश करणं हे त्याला जमलंय म्हणून त्याच्याजवळ संपूर्ण मोठमोठी लोक गेली आणि या गेलेल्या मोठ्या लोकांकडून अनेक लोकांनी फायदे करून घेतलेले आहेत. म्हणजे बच्चू कडू सारखा माणूस पण त्याला राज्यमंत्रीपद मिळालं होतं. तर हे सगळं देण्यामध्ये खरात यांचा हात होता. खरात यांच्या संपूर्ण प्रभावाखाली ही सगळी लोक होती आणि यांचे मग नंतर आर्थिक लागेबंद तयार झालेले आहेत. शोषणाचे जे महिलांच्या शोषणाचे व्हिडिओ आहेत ते इतके भयानक आहेत की सर्वसामान्य माणूस ते बघू शकत नाही, इतके भयानक आहेत. आता त्या प्रकरणात काय होईल, कसं होईल हे सगळं नंतर कळेल. परंतु आर्थिक म्हणजे ईडी इतर ठिकाणी लगेच ॲक्टिव्ह मोडला असते, परंतु इथे ईडीची एंट्री प्रभावीपणाने झालेली नाही. संपूर्ण सिन्नर, शिर्डी आणि पनवेलमध्ये पण या संपूर्ण खरातचे जमीन खरेदीमध्ये रायगडमध्ये लिंक आहे. मग ह्याच्यामध्ये जे सगळे समावेश लोक आहेत त्यांना का बोलवलं जात नाही, का त्यांना नोटीस दिल्या जात नाही,